संतोष देशमुखांच्या हत्येला 33 दिवस उलटले तरी एक आरोपी फरार। देशमुख कुटुंब आज न्यायासाठी टॉवरवर आंदोलन करणार। संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच। मनोज जरांगे पाटील आज मस्साजोग गावात जाणार। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेनं जागा दाखवली। अमित शहांचा विरोधकांवर घणाघात। महाअधिवेशनातून भाजपनं फुंकलं महापालिका निवडणुकांचं रणशिंग। येत्या 3 ते 4 महिन्यात निवडणुका। फडणवीसांचं वक्तव्य तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मोठा विजय मिळवणार, शहांना विश्वास। नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात। भरधाव पिकअपची ट्रकला धडक। अपघातात 8 जणांचा मृत्यू। सोलापूरमधील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस। मंदिरातील संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा पार पडणार। सोहळ्याला नेते मंडळीही राहणार उपस्थित। महाकुंभामध्ये पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं शाही स्नान। पुढील 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर। आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे मोठं नुकसान। लॉस एंजेलिसमधल्या जवळपास 12,000 इमारती जळून खाक।